जिजाऊ माता यांना कोटी कोटी प्रणाम. जिजाऊ माता यांचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. त्यांच्या पोटी शिवबा जन्माला आला आणि त्यांनी पुन्हा महाराष्ट्रच नाही तर पुन्हा देश घडविला. त्यांनी आपल्या एवढ्या बाळाला संस्कार, संस्कृती, शिस्त, वळण, देशप्रेम, देशभक्ती असे अनेक धडे दिले, शिकवले आणि छत्रपती शिवाजी महाराज घडविले. आज आपल्या मनामनात, रक्तात छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहे आणि राहणारच. जिजाऊ माता एक महिला होता, पण एक महिला असून सुद्धा त्यांनी त्या काळात सुद्धा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, महाराष्ट्र घडवण्यासाठी, देश टिकून राहण्यासाठी आपल्या मुलाला कशा प्रकारे तालीम दिली, शिक्षण दिले, हे आज प्रत्येक महिलेने डोळ्यासमोर ठेवले पाहिजे आणि जिजाऊ मातांचं उदाहरण घेऊन आपल्या बाळाला, आपल्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे, तरच देश टिकून राहील. आजच्या महिला काही कमजोर नाही, त्या देखील खूप काही करू शकतात, पण मुलांचं मायाजाल त्यामुळे त्या गुंतून स्वतःलाच विसरतात आणि स्वतःला विसरता एक दिवस ती मुलांना घडवूनही विसरून जातात आणि त्यांचे मुलं देशासाठी हानिकारक ठरतात आणि त्यांची मुलं स्वतःचं आयुष्याचं काय, देशाला सुद्धा बरबाद करायला निघतात. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली राजकारण खेळले जाते. त्यांच्या नावाचा उपयोग फक्त निवडणूक लढवणे अथवा मोठेपणा होणे, बिझनेस करणे यासाठी केला जातो. परंतु छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची आपण सेना म्हणतो की शिवसेना, छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही सेना आहोत, हे विचार आपण डोळ्यापुढे ठेवले पाहिजे. आणि त्याचबरोबर जिजाऊ माँसाहेब यांचे विचार प्रत्येक महिलेने घेतले पाहिजे. जिजाऊ मातेचे विचार त्यांनी आपल्या बाळाला कशा प्रकारे घडवले ते प्रत्येक महिलेने आपल्या बाळाला घडवण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे. फक्त महिला ही कमजोर आहे म्हणून गप्प बसणे हे चुकीचे आहे आणि म्हणूनच आता आपला देश मागे आहे. आज आपल्या देशामध्ये असे दिसून येते की मोठमोठे प्रतिष्ठित उद्योगपती, राजकारणी, नेते, अभिनेते, संविधान ठेकेदार हे पुरुष खुर्चीवर बसलेले आहेत, परंतु हे अन्याय करत आहेत. न्याय करायच्या बदली ते अन्याय करतात. पैसे खाताना सापडतात तर कुठे लाच घेतात. हातात घेतलेला कलम त्याचा दुरुपयोग करतात. असे घडवणे चुकीचे आहे. म्हणून महिलांचंच कर्तव्य आहे की एक चांगलं आई बनून, जिजामाता बनून, सावित्रीबाई फुले बनून त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिस्त, वळण, देशभक्ती, देशप्रेमी बनवले पाहिजे, अथवा देश नष्ट व्हायला टाईम लागणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय.